नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज देवांची पूजा करायची आहे. 10 दिवस देवट एकाच ठिकाणी ठेवायचे. बघा, प्रत्येक देवाची पूजा देवाने दुधाने धुवून ठेवले. पहिले कृष्णाची पूजा केली, गणपतीची केली, गुरुदत्ताची केली. सगळ्या देवांना दुधाने आंघोळ घातली. मग आपल्या शंकराची पूजा शिवलिंगाची पूजा केली, दुधाने अभिषेक केला. मग महालक्ष्मीची पूजा केली. बघा, घासून सगळे प्रत्येक देव धुवून ठेवले. वैष्णव माता म्हणजे आता 10 दिवस देव एकाच ठिकाणी राहणार ना, म्हणून आपलं पूजा केली. सगळे देव स्वच्छ करून ठेवले. मंदिर पण स्वच्छ करून ठेवलं, धुवून पुसून. मग नवीन कपडा आणला, कपडा अंतरला, त्याच्यावर पानं ठेवले खायचे, आपले नागवेलीचे पानं. मग आता त्या पानावर, प्रत्येक पानावर एक एक देव ठेवून द्यायचे. पहिलं ठेवलं श्री स्वामी समर्थांना, त्यांचे पण स्नान केलं दुधाचे. सगळे देव ठेवले एक एक पानावर, बघू शकता तुम्ही. फुलं आमच्या झाडाला लागली होती जास्वंदीचे, आहेत तेवढे देवाचे फुलं घेतले, देवाला वाहिले. रांगोळी काढली छोटीशी, आपले सोमवार म्हणून ओम काढला. बघा, आजची पूजा अशी केलेली आहे. फुलं वाहिले सगळे, जेवढे भेटले तेवढे सगळे देवाला फुलं वाहिले. आज देव भरून प्रसन्न झाले देवांना बघून. प्रसाद नैवेद्य म्हणून दूध ठेवला, सोमवारचा खिचडी पण ठेवली. परत निरंजन लावला तुपाचा, आरती करून घेतली. बघा, देव धुवून ठेवलं, किती मन प्रसन्न झालंय. धुपांचा पण असं वास दुर्वळतो. मग उंबऱ्याची पूजा केली, दारात फुलांचीच रांगोळी काढली मी आज. मस्त वाटत होतं, सगळ्या घरात प्रसन्न झालं. मग जप केला मी, ओम नमः शिवायचा 108 वेळा. उशीर झाला पण थोडं मनोभावे पूर्ण पूजा करून घेतली मी देवाची. देव धुवून ठेवलं, किती प्रसन्न वाटतं मनाला. बघा, माझा व्हिडिओ आवडला तर शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा, तुम्ही पण असेच करता का, मला कमेंट्स करून सांगा. मी तर अशी पूजा केली. बघा, श्री स्वामी समर्थ.